नको जरा कमी करा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची कवतूक वाटे झाली वेचाचे, नाम मंगलाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. तुका म्हणे मुक्ती परी नेली नोरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची. तडीद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्रकाशं. वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगं, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्त्वं. महेन्द्रायणी तीर भूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा.
आद्यत्रय जननी देवांची जन्मान्त्यस्य यतोन्मयादितरतश् चार्थेष्वभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेषत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ठळा विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आवाज जरा मोकळा करा काका इको कमी करा निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत ज्यांना ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर म्हणतात आणि वैराग्याचं ज्वलंत प्रतीक आहेत पंचमवेद निर्माते आहेत आणि जगद्गुरु आहेत धर्तीवरील तिसरे जगद्गुरु ज्यांना ओळखतात ते जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि तुकोबारायांच्या गाथ्यामधील जे अनेक प्रकरणं आहेत ना त्यापैकी अद्वैत प्रकरणातील अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी आणि कैलासवासी सत्यभामाबाई यांच्या श्राद्धानिमित्ताने उच्चारला आहे विठ्ठल अभंग हा सर्वात सोपा आहे नवे तर सर्वांचा पाठ असेल सर्वांच्या परिचयाचा आहे सर्वांचा पाठ असेल बहुतेक हा अभंग आणि ज्याचा हा अभंग पाठ नसेल त्याच्या अभंगाकडे पाठ असेल विठ्ठल विठ्ठल अद्वैतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडण्याचं कारण आज कैलासवासी गंगा भागीरथी सत्यभामाबाई यांचं प्रथम पुण्यस्मरण गेलं 1 वर्ष झालं आपल्या कुटुंबातून सत्यभामाबाई या आपल्या कुटुंबाला सोडून गेलेल्या आहेत यांचा पश्चात असणारा त्यांचा कुटुंब परिवार श्री बाळासाहेब श्रावण पवार त्यांचे पुतणी आहेत श्री कौतिक मोहन पवार त्यांचे पुतणे आहेत अजय ज्ञानदेव पवार नातू आहे सौ सुनीता समाधान सोनवणे सौ संगीता चांगदेव डगळे आणि सौ सविता संतोष कवडे या त्यांच्या मुली आहेत गेलं 1 वर्ष झालं या पवार कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मोठ्या प्रमाणावरती दुःख कोसळलेलं आहे भगवान परमात्मा या पवार कुटुंबाला हे दुःख झेलवण्याचं पेलवण्याचं सामर्थ्य देव अशी ईश्वरचरणी थोडीशी प्रार्थना करते खरं म्हटलं तर आज आजींचं प्रथम पुण्यस्मरण आहे शास्त्राच्या भाषेत प्रथम पुण्यस्मरण आणि तुमच्या आमच्या भाषेत काय बोलत चला काय वर्षश्राद्ध खरं म्हटलं तर वर्षश्राद्ध हे वर्षानंतर साजरं केलं जातं का साजरं केलं जातं तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण अगोदर ज्यांनी मला सेवेसाठी पाचारण केलं असे भरवीरचे बंडू मामा वाळुंज मामांचे खरंच खूप आभार मानते तदनंतर
हा कार्यक्रम जे करत आहेत ते या आजींच्या गंगा भागीरथी सत्यभामाबाई पंढरीनाथ पवार यांच्या तिन्ही कन्या यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यांचे आभार मानते. तदनंतर गायनासाठी साथ करण्यासाठी उपस्थित आहेत अशा माझ्याच गुरु भगिनी, लाडक्या भगिनी, सुंदर ज्यांचं गायन आहे अशा उज्ज्वला दिदी भवर, त्यांचे आभार मानते. तदनंतर आमचे कृष्णा दादा भवर, दादांचेही आभार मानते. तदनंतर मूर्ती लहानपण कीर्ती महान आमचे रोहित दादा, दादांचेही खरंच खूप आभार. तदनंतर माझ्या कीर्तनासाठी उपस्थित माझे वडील, त्यांचे आभार. तदनंतर दादाचं नाव काय? हरिओम दादा. खरंच नाव सुद्धा खूप सुंदर आहे. खरं दादाचेही खरंच खूप आभार. खरं म्हटलं तर अशी छोटी छोटी मुलं घडली पाहिजे महाराज, तेव्हाच आपला महाराष्ट्र घडेल. खरंच दादा खरंच खूप छोट्या वयामध्ये सुंदर टाळ वाजवतो, सुंदर ताल आहे दादाला. तदनंतर दादाचं नाव काय? आदिनाथ दादा, दादाचे आभार. ओमकार दादा, दादाचे आभार. टाकळी भजनी, समस्त टाकळी भजनी मंडळ, भजनी मंडळाचे आभार. तदनंतर या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी जे यूट्यूब चॅनल आहे असा विठूचा 16 यूट्यूब चॅनल, आमचे प्रशांत दादा, दादाचेही खरंच खूप आभार. तदनंतर साऊंड सिस्टीमचे खरंच खूप आभार. जो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना, तो या साऊंड सिस्टीममुळे. खरंच एकदा टाळी वाजवा साऊंड सिस्टीम. खरंच गोड आणि मंजूळ आवाज दिला काकांनी, काकांचेही खरंच खूप आभार. तदनंतर ज्यांचा मृदंग वाजत नाही तर बोलतो एवढा सुंदर मृदंग वाजवतात आमचे वैभव दादा, दादाचेही खरंच खूप आभार. तदनंतर ज्यांच्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे अशा श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवमहापुराण कथाकार, गुरुवर्य आदरणीय ज्योतिताई महाराज सोनवणे ताईंच्या चरणी नतमस्तक. गुरुवर्य श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक रामेश्वरजी महाराज सोनवणे, ज्यांच्या मृदुंगाचा आवाज या जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर गाजतोय असे आमचे गुरुवर्य, गुरुवर्यांचेही खरंच खूप आभार. खरं म्हटलं तर गुरुवर्य ताई आणि गुरुजी इथं उपस्थित नाही, पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. ते म्हणतात ना, श्री गुरु सारिका असता पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करे. खरंच ताई गुरुजींच्या चरणी नतमस्तक. तदनंतर विनेकरी बाबा, बाबांचेही खरंच खूप आभार. आणि तदनंतर माझ्यावरती अत्यंत प्रेम करतात असे माझे मामाश्री, मामाश्रींचे आभार मानते. तसं कोणाचं नाव राहिलं असेल तर शेवटपर्यंत कळवू शकता, आणि जर खूपच महत्त्वाचं असेल शेवटपर्यंत कळवा, आणि जर राहिलंच असेल तर क्षमस्व. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सर्वांचे आभार मानले, पण आम्ही आमचा एवढा मौल्यवान वेळ देऊन इथं तुमच्या कीर्तनासाठी उपस्थित राहिलो तर आमचे कोणी आभार मानायचे? खरं म्हटलं तर तुम्ही सर्वच जण एका प्रभू परमात्म्याचे अंश आहात. मी सांगत नाही, गीतेच्या तत्वज्ञानानुसार ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति. तुम्ही सर्वच जण एका प्रभू परमात्म्याचे अंश आहात असं समजून तुम्हा सर्वांच्या चरणी भक्तिभावानं वंदन करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे. आणि तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये जे अनेक प्रकरण आहेत ना बाबा, त्यापैकी अद्वैत प्रकरणातील अभंग, ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय त्यांचा अधिकार जर आपण पाहू गेलो, आता तुम्ही म्हणाल ताई तुकोबरायांचा अधिकार काय बघायचा, पण ऐका, अधिकार का बघायचा? कारण एखाद्या व्यक्तीचा आपल्याला समजा अधिकार माहिती नाही तर त्या व्यक्तीचा आपल्याकडून अपमान होण्याची शक्यता असते. म्हणून अधिकार बघितला पाहिजे. तुकोबरायांचा अधिकार काय? काय तुकोबरायांचा अधिकार? अहो, जे देवाला भेटायला गेले आणि देवच होऊन गेले. तुकोबराय म्हणतात, देव पहावया गेलो आणि तेथची देव होऊन ठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, अशी ज्यांची वृत्ती झाली ते तुकोबराय. अजून किती अधिकारी आहेत तुकोबराय? आपल्याला चालायला, बोलायला, वागायला शिकवणारे तुकोबराय. जगण्याचा पाया
चालण्याचे बळ जगण्याचा पाया विचारांची तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ चालायला बोलायला वागायला शिकवणारे ते जगद्गुरु तुकोबा राय आणि त्यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. तुकोबरायांचा अभंग आज सेवेसाठी निवडण्याचं कारण गंगा भागीरथी सौ कैलासवासी सत्यभामा पंढरीनाथ पवार यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे. श्राद्ध आहे. श्राद्ध कशाला म्हणायचं? थोडक्यात सांगते श्राद्धाची डेफिनेशन. जे श्रद्धेने केलं जातं त्याला काय म्हणायचं? श्राद्ध म्हणायचं. जे श्रद्धेने केलं जातं, प्रेमळ अंतकरणानं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणायचं. या श्राद्धासाठी आपण इथं उपस्थित आहोत. आता काही लोक श्राद्ध करतात पण श्रद्धेने करत नाही. खूप मोठा मंडप टाकतात, पंचपक्वान्नाचं भोजन करतात पण त्याच्यात श्रद्धा नसते. ज्याच्यात श्रद्धा असते त्याला श्राद्ध म्हणायचं. विठ्ठल मी नाही सांगत, शंकराचार्य वर्णन करतात. श्रद्धया जायती ती श्राद्ध. जे श्रद्धेने केलं जातं, जे प्रेमळ अंतकरणानं केलं जातं, जे मनोभावानं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणायचं. खरं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात, यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये दुर्लभातल्या दुर्लभ असणाऱ्या मानवी नरदेहाचं वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा नरदेह किती दुर्लभ आहे. सुभाषितकार वर्णन करतात, ऐका. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्यो वैकुंठम प्रिय दर्शनम. किती दुर्लभ आहे म्हटले. सोप्या भाषेत सांगू का जरा? पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः न शरीर पुनः पुनः. पुनर्वित्तम म्हटले, समजा चोरानं नेलेलं धन एखाद्याच्या घरी चोरी होऊ नये पण महाराज बाबा झालीच समजा, तर चोरानं नेलेलं धन हे आपल्याला पुन्हा कमवता येतं. पुन्हा कमवता येतं. पुनर्वित्तम, पुनर्मित्रम. समजा एखाद्याचा मित्र जाऊ नये पण गेला, मित्र सुद्धा दुसरा करता येतो. पुनर्मित्रम. पुनर्भार्या म्हटले, समजा एखाद्याची पत्नी जाऊ नये पण गेली तर पत्नी सुद्धा, पुरुष मंडळ, पत्नी सुद्धा दुसरी करता, पत्नी सुद्धा दुसरी करता येते. बघा ना कसे टुळू टुळू पाहू राहिले. इकडच्या वर्गाने तर चेहराच सोडला. पत्नी सुद्धा दुसरी करता येते. पण ऐका, दुसरी पत्नी करणं हा गाथा दोष सांगितलेला आहे. एका पुरुषाचे दोघी नारी पाप वसे त्याच्या घरी. पण अपवादात्मक जर मुलं बाळ लहान असतील, सोडून गेली असेल, काही त्रास असेल तर पत्नी सुद्धा दुसरी करता येते. पुनर्भार्या. पुनर्मही. मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वी राज्य गेलं ना तर पुन्हा कमावता येतं. पण येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. हे सगळं भेटेल पण हा नरदेह फार दुर्लभ आहे, फार अनमोल आहे, आपल्याला पुन्हा भेटणार नाही. एका ठिकाणी वर्णन आहे, काय म्हणतात, मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः. म्हटले मनुष्य देह फार अनमोल आहे, म्हटले फार अनमोल. हा परत भेटणारच नाही. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे पण परी हा दुर्लभ नरदेह. म्हटले फार दुर्लभ आहे. सर्व काही आपल्याला पुन्हा भेटू शकतं, पैसा पुन्हा भेटेल
होय म्हटले. कारण जो जन्माला आला ना मायबाप त्याला मरायचं आहे. महाराज जो खाटेवरती आला ना, खाटेवरती, खाट समजते का तुम्हाला सर्वांना? खाट 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 काय म्हणतात तुमच्याकडं? बाज बाज. जो खाटेवरती आला ना म्हणजे बाजेवरती आला ना, जो खाटेवर आला त्याला ताठेवरती म्हणजे तिरडीवरती जायचं आहे. जो खाटेवर आला त्याला ताठेवर जायचं आहे. अहो ज्याचा बेंड बाजा वाजला ना जन्माच्या वेळेस, तुमचा काय माझा काय, जन्माच्या वेळेस डीजे काय नगारे काय, त्याचा मृत्यूच्या वेळेस बोंबल बाजा वाजणारे म्हणजे मृत्यूच्या वेळेस त्याच्यासाठी लोक रडणारे. महाराज ज्याचा बेंड बाजा वाजला त्याचा बोंबल बाजा वाजणार आहे. महाराज ज्याचं बारसं झालं ना जन्माच्या वेळेस, बारसं बारसं कळतं का तुम्हाला? बारसं बरं, बारसं म्हणजे एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर जे 12व्या दिवशी केलं जातं त्याला बारसं म्हणतात. आपल्याकडे बारी म्हणतात त्याला. ज्याचं बारसं झालं ना त्याचं 1300 होणार आहे, 13वं ठरलेलं आहे. महाराज ज्याच्या जन्माच्या वेळेस आपण पेढे खाल्ले, मुलगा झाला तर पेढे आणि मुलगी झाली तर जिलेबी, म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे. मुलगा झाला तर पेढे आणि मुलगी झाली तर जिलेबी. ज्याचा आपण जन्माच्या वेळेस लाडू काय, जिलेबी काय, बुंदी काय, बासुंदी काय काही खाल्लं ना त्याचा आपल्याला दशक्रियेला म्हणा, वर्ष श्राद्धाला म्हणा, 13व्याला म्हणा त्याची बुंदी, बालुशाही, गुलाबजाम काही ना काही खायचं आहे. मला सांगायचं एक आहे, जो जन्माला आलेला आहे ना महाराज तो मरणार आहे. जो खाटेवर आला तो ताठेवरती तिरडीवरती जाणार आहे. तुम्हीही मरणार आहे, आम्हीही मरणार आहोत. जो जन्माला आला तो मरणार आहे. या गोष्टी न टळणाऱ्या आहे. कारण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. या देहाचा ना क्षणभंगूर सुद्धा भरवसा नाही म्हटले. कारण जन्म मरणाची ही वेरझार चालूच असणार आहे. जो जन्माला आला तो मरणार आहे, जो मेला ना तो पुन्हा जन्म घेणार आहे. म्हणून माझे माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेरा. उपजे ते नाशे म्हटले, जो जन्माला आला तो मरणार आहे, जो मेला तो पुन्हा जन्म घेणार आहे. ही जन्म मरणाची वेरझार चालूच राहणार आहे. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. तुम्ही म्हणाल चालू दे 4:30 वाजेपर्यंत पुन्हा जन्म, पुन्हा मरण. सांगायचं एक आहे, मरण आणि जन्म ह्या गोष्टी न टळणाऱ्या आहे, न चुकणाऱ्या आहे, न घटणाऱ्या आहे. म्हणून शास्त्रकारांनी वर्णन केलं. काय म्हणतात शास्त्रकार? जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात.
सागरात भेटेल. याच्यावरती मी तुकोबारायांच्या गाथ्यातला पुरावा देईल मी तुम्हाला. तुकोबारायांचं जे नाट प्रकरण आहे ना, त्या नाट प्रकरणाच्या 24व्या अभंगाच्या 6व्या चरणात तुकोबाराय म्हणतात, पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पुर आदळे दूर होती खल्लाळी. तुकोबाराय म्हणतात की पुत्र पत्नी सहोदर, समजा एखाद्या नदीला महाभयंकर पूर येऊ द्या. तुमच्याकडे येतो का नदीला पूर? बोलत चला तुम्ही, बोलत चला. जांभाळ्या देऊ नका, डुकल्या घेऊ नका. ऐका, एखाद्या नदीला महाभयंकर पूर येऊ द्या. कशावरती बोलते मी? 2 उंडक्याचे होते सागरात भेट. एखाद्या नदीला महाभयंकर पूर येऊ द्या आणि त्या पुरामध्ये अनेक ठिकाणची लाकडं वाहत येतात. वाहताना कशी येतात लाकडं? एकत्र येतात आणि एखाद्या मोठ्या खडकाच्या ठिकाणी ते लाकडं आदळतात आणि बाजूबाजूला होतात. आदळे दूर होती खल्लाळी, बाजूबाजूला होतात. मग पुन्हा ती एकत्र येतात का? येत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही आणि आम्ही या जन्मापुरते एकत्र आहोत. मागच्या जन्माच्या प्रारब्ध संबंधानं हा जन्म, या जन्मापुरता आपण एकत्र आहोत. हा जन्म गेला की तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. या जन्मात आपण कोणी आईच्या नात्याने आहे, कोणी वडिलांच्या नात्याने आहे, कोणी मुलाच्या नात्याने आहे, कोणी मुलीच्या नात्याने, कोणी पतीच्या नात्याने, कोणी पत्नीच्या नात्याने. या जन्मापुरता आपण वेगळं आहोत. पण आदळे दूर होती खल्लाळी. हा जन्म झाला की आपला परत काही संबंध नाही. म्हणून आलाय ना या मृत्यू लोकाला, तर काय कर, आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे. आलाय ना मृत्यू लोकाला, तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. 2 गोष्टीला विसरू नका. पहिला आहे मरण, मरणाला विसरू नका. आणि दुसरा म्हणजे तो प्रभू परमात्मा परमेश्वराला विसरू नका. महाराज, आपण सगळ्यांना विसरतो बाबा, सगळ्यांना लक्षात ठेवतो आपण, पण मरणाला आणि परमेश्वराला आपण लगेच विसरून जातो. काही संकट आला का मग देवाची आठवण काढतो. पण महाराज, आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो पण मरणाला आणि परमेश्वराला पटकन विसरून जातो. पण आपण मरण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. जेव्हा आपल्या लक्षात मरण राहील तेव्हा आपण देवाचं नामस्मरण करू, कारण एक दिवस जायचं आहे, आपल्या लक्षात राहील. जरी तुम्ही मरणाला विसरले ना, विसरलेत काही लोक मरणाला, नामस्मरण करत नाही. जरी तुम्ही मरणाला विसरले पण मरणाच्या खात्यावर जो बसलाय ना तो तुम्हाला विसरलेला नाही. कोण बसलाय मरणाच्या खात्यावर? बोलत चला, कोण? काळ. काळ दृष्टात तर सांगेल बघा मी तुम्हाला. एक मूर्तिकार होता, मूर्तिकार खूप सुंदर मूर्ती घडवायचा. नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्यासारखी मूर्ती हुबेहूब कोणीच घडवत नव्हतं, कोणीच नाही. पण त्याला त्याच्या मूर्ती घडवण्याचा प्रचंड अहंकार होता, प्रचंड अहंकार. महाराज, आपण जेव्हा प्रपंच करतो ना तेव्हा अहंकार असला तरी चालेल, पण जेव्हा प्रपंच प्लस परमार्थ करू ना तेव्हा आपल्या चित्तात अहंकार नको. ज्ञानाच्या बुडाशी अहंकार बिलकुल नको. महाराज, त्याच्याकडे कला होती पण अहंकार होता. मग असंच एका दिवशी त्याच्याकडे ज्योतिषी आला, भविष्यकार आला आणि म्हटला, ऐक, मी एक ज्योतिषी आहे, प्रसिद्ध ज्योतिषी आहे, मी सगळ्यांचं खरं भविष्य सांगतो. ऐक, जांभळा देऊ नको, डुकल्या घेऊ नको, झोपात बिलकुल घेऊ नको, नीट ऐक. म्हटला, तू खूप छान मूर्ती घडवतो म्हटले, पण आजपासून कंप्लीट 12व्या दिवशी 12 वाजता तुला काळ घेण्यासाठी येणार आहे म्हटले. असं म्हटल्यावरती मूर्तिकार तर घाबरलाच. कारण महाराज, आपण काही गोष्टीला घाबरत असू किंवा नसू, पण मरणाला आपण फार घाबरतो. असंच मी एकदा एका कीर्तनात सांगितलं, तुम्ही सगळे म्हटलं टाकळी गावचे लोक जे आहेत ना, म्हटलं 8 दिवसात मरणार आहे. 8 दिवसात मरणार म्हटल्यावरती सगळे लोक रडायला लागले, सगळे लोक रडायला लागले. पण एक आजी जोरात हसायला लागल्या. म्हटलं, का हो आजी, काय झालं? मी म्हटलं, टाकळी गावचे लोक 8 दिवसात मरणार म्हटल्यावर सगळे लोक रडताय आणि आजी तुम्ही का हसताय? आजी म्हटल्या,
म्हणे मी टाकळीची नाहीच म्हटले, मी नांदगावची. मग आता तुम्ही सांगा, टाकळीचं असलं काय आणि नांदगावचं असलं काय? मरण नाही असं काही आहे का? आपण कंप्लीट 8व्याच दिवशी सर्व मरणार आहे. बेरीज करा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, कोणत्याही वारापासून कंप्लीट आपण 8व्याच दिवशी मरणार आहे. मला सांगायचं एक आहे, काही लोक मरणाला फार घाबरतात. असंच एकदा काय झालं, 2 सासू सुनेचं भांडण झालं. सासू निघाली जीव द्यायला. कोण निघाली? सासू. आत्ताची सासू सांगते बरं का मी, पूर्वी सुनांना जीव द्यावा लागत होता. पूर्वी सासूच्या जाचाला कंटाळून, सासूच्या सासूरवासाला कंटाळून सुना जीव देत होत्या ना. आता महिला मंडळ सासू जीव देतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्याकडं पण आहे व सासू जीव द्यायला निघाली. म्हटले सुनेने खूप त्रास दिला, मला नाही जगायचं. हातात कंदील घेऊन निघाली जीव द्यायला रात्री 12 वाजता. आता जीव द्यायला गेल्यावरती, चालल्यावरती तिकडून टाकळी गावचे सरपंच पाटील येत होते. म्हटले आजी एवढ्या रात्री 12 वाजता कुठं? आजी म्हटल्या सुनेने फार जीव दिला, त्रास दिला. म्हटले चालले जीव द्यायला. म्हटले मग हातात कंदील घेऊन? म्हटल्या मेल्या, जर रस्त्याने विंचू काटा चावलं तर दवाखान्यात नेशील का? चालले कुठं? चालले कुठं? जीव द्यायला. म्हणजे लोक मरणाला फार घाबरतात महाराज. तसंच मूर्तिकाराला ज्योतिषकाराने सांगितलं, भविष्यकाराने सांगितलं, अरे तुला 12व्या दिवशी 12 वाजता काळ घ्यायला येणार म्हटलं. आता हा फार घाबरला. मग याने काय केलं, त्याच्यासारखे हुबेहूब महाराज 10 मूर्त्या बनवल्या. किती? टोपीवाले बाबा किती मूर्त्या बनवल्या? किती? 10 मूर्त्या बनवल्या हुबेहूब त्याच्यासारख्या. मग कंप्लीट 12व्या दिवशी 12 वाजता हा त्या मूर्त्यांच्या मध्ये जाऊन उभा राहिला. त्याच्याकडे अजून एक कला होती. कोणती कला होती? प्राणायामाची कला होती. श्वास रोखून धरण्याची कला त्याच्याकडे होती. आता त्याने श्वास रोखून धरला आणि काळ आला. काळ घ्यायला आला. काळाचं तर डोकंच बंद पडलं. काळ म्हटला उचलायचं आपल्याला किती गिऱ्हाईक आहे? एकच म्हटले. मी तो उभे किती? उभे किती? किती? 10 मूर्ती. आणि हा उभे किती? किती जण झोपले? हात वरती करा तर. उभे किती म्हटले? 11 जण उभे. उचलायचं किती म्हटले? एकच जण उचलायचं ना. उभे किती? 11 म्हटले. आता मग काळाने थोडंसं डोकं लढवलं. आपण जरी 1 पट हुशार असलो तो काळ महाराज 100 पट हुशार आहे. काळाने डोकं लढवलं. म्हटला त्याने स्तुती करायला सुरुवात केली. आता महाराज स्तुती ही माणसाच्या विनाशाला कारण असते. याने स्तुती करायला सुरुवात केली काळाने. म्हटले वा किती छान मूर्ती आहे. कोण असेल तो मूर्ती घडवणारा. पायात सुद्धा बदल नाही, हातात सुद्धा बदल नाही, नाकात सुद्धा बदल नाही. म्हटले फार सुंदर. जोपर्यंत फुलांचे हार गळ्यात पडत होते ना तोपर्यंत ही मूर्तिकार एकदम शांततेत उभा होता. तोपर्यंत याला बरं वाटत होतं महाराज. आता काळ म्हटला मूर्त्या फार सुंदर आहे पण एक चूक आहेच. एक चूक आहेच म्हटलं. याचा अहंकार जागृत झाला. हे शांत बसलेला मूर्तिकार म्हटला काय चूक आहे? काळ म्हटलं हीच चूक आहे भरापिशी. काही न कळलं, काही न कळेल झोप झाल्यावरती. भरापिशी म्हटल्यावरती आता याला काळाने नेलं. मला सांगायचं एक आहे, आपण जरी त्या मरणाला विसरलो ना महाराज जागेवरती या. आपण जरी मरणाला विसरलो पण मरणाच्या खात्यावरती जो काळ बसलाय ना तो आपल्याला विसरलेला नाही. आपल्याच्या जन्माच्या क्षणापासून तो काळ आपली वाट बघत असतो. नाथ महाराज वर्णन करतात, घडी घडी काळ, घडी 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 काळ वाट याची पाहे. घडी 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 काळ वाट याची पाहे. घडी 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 काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ घडी 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 काळ वाट याची पाहे. घडी
याचे नाथ महाराज नाथ हरिपाठात वर्णन करतात, म्हणतात घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हटले अजून किती अवकाश आहे ही व्यक्ती जायला, याची काळ वाट बघत असतो. म्हणून तुकोबाराय नाट प्रकरणात म्हणतात जव काळ असे दुरी ठेला तव तू हरी गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरून निभला न वचे त्याला चुकू नको. जोपर्यंत काळ दूर आहे ना, जव काळ असे दुरी ठेला, ते म्हणतात जोपर्यंत काळ दूर आहे ना तोपर्यंत तू या मनुष्य देहाचं सार्थक करून घे, तोपर्यंत तू त्या मरणाला विसरू नको. म्हटले पहिली गोष्ट मरणाला विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट कोणाला विसरायचं नाही. कोणाला? परमेश्वराला विसरू नका. महाराज लोक सगळ्यांना लक्षात ठेवतात पण परमेश्वराला विसरतात. परमेश्वर केव्हा आठवतो आपल्याला सांगू? जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतो ना तेव्हा म्हणतो देवा तुझ्याशिवाय कोणीच नाही. मग इतके दिवस आपण देवाला विसरून जातो. पण ऐका, जरी तुम्ही परमेश्वराला विसरले ना तो परमेश्वर तुम्हाला विसरलेला नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला तो परमेश्वर पंढरीशी पांडुरंग परमात्मा विसरेल ना, मला नाही वाटत सकाळच्या झोपेतून तुम्ही जागे व्हाल. मी काय बोलते, माझं बोलणं तुम्हाला समजतंय ना? तुम्ही काय हाला ना डोला ना बोला ना गेले का काय ते बी कळा ना. बरोबर का? म्हटले परमेश्वराला जरी आपण विसरलो तरी तो परमेश्वर आपल्याला विसरलेला नाही. आणि ज्या दिवशी तो आपल्याला विसरेल ना त्या दिवशी आपण सकाळच्या झोपेतून जाग होतो की नाही याची गॅरंटी नाही. केव्हा? जेव्हा तो परमेश्वर आपल्याला विसरेल तेव्हा. महाराज लईतले आपल्याला लेट उठण्याची सवय असेल ना, लोक आपली 9 वाजेपर्यंत वाट बघतील, 9:15 आपल्या नाकाला कापूस लावतील, 9:30 पर्यंत पाहुणे येण्याची वाट पाहतील आणि 10ला आपल्याला घराच्या बाहेर काढतील. केव्हा? जेव्हा तो परमात्मा पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपल्याला विसरेल तेव्हा. पण समजून घ्या तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपल्याला विसरलेला नाही. सकाळच्या झोपेतून आपण जागा होतोय ना त्या अर्थी तो भगवान परमात्मा अजून आपल्याला विसरलेला नाही. अहो आपण भगवान परमात्म्याला पटकन विसरून जातो, मरणाला पटकन विसरून जातो, देवाला विसरून जातो. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात एवढी संकट आली तरी जगद्गुरु तुकोबाराय देवाला विसरलेले नाहीत. किती संकट आले. अहो पत्नी अन्न करता करता मेली, सावकारकी बुडवली जगद्गुरु तुकोबाराय, गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि देहू गावाने जगद्गुरु तुकोबारायांची गाढवावरून धिंड काढली. एवढे संकट माझ्या जगद्गुरु तुकोबारायांवरती आले तरी जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थाचा खटाटोप सोडला नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी एवढा खटाटोप केला, मी एवढा अट्टहास केला, परमार्थाचा एवढा अट्टहास मी का केला तर माझा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून मी हा परमार्थाचा अट्टहास केला. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या
सोडला नाही, कारण मी हा जो खटाटोप केला होता ना तो मी परमार्थासाठी केला होता. अहो जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात अनेक संकट आली, खूप संकट आली जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये. त्यापैकी जीवनातला तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग सांगेल मी तुम्हाला. अहो जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल मंदिरामध्ये दररोज कीर्तन करायचे, भजन करायचे. जेव्हा तुकोबारायांचं कीर्तन असायचं ना तेव्हा प्रचंड जनसमुदाय असायचा. पण त्यांच्याच गावातले जे मंबाजी स्वामी होते, मंबाजी बुवा होते, त्यांचं कीर्तन असल्यावरती पुत्रही जमत नव्हतं. मग हे काही मंबाजी बुवांना देखवत नव्हतं. हे आत्ताच नाही की लोक जळतात, हे तेव्हापासून आहे. मंबाजी बुवांच्या पोटात दुखायचं म्हणे तुकोबारायांच्या कीर्तनाला एवढे जनसमुदाय आणि आपल्या कीर्तनाला कोणी येत नाही. मंबाजी बुवांच्या पोटात दुखायचं. महाराज एखाद्याचं जर चांगलं झालं तर आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे, एखाद्याचं सुखात आपण सुख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखात आपण दुःख मानलं पाहिजे. पण आजकाल कळवळा राहिलाच नाही. महाराज काही लोक तर दुसऱ्याचं जर वाईट व्हायचं असेल ना तर देवाला नवस करतात, देवा याचं जरा वाईट होते. असंच एका जणाने मागणी केली, म्हणे हेची दान दे गा देवा. काय मागणी केली? म्हणे हेची दान दे गा देवा, शेजारच्याला कोरोना व्हावा. आता समजा शेजारच्याला कोरोना झाला तर हा नीट राहणार आहे का? महाराज दुसऱ्याविषयी कळवळा नाही. मंबाजी स्वामींच्या पोटात दुखायला लागला. मंबाजी बुवा म्हटले तुकोबारायांच्या कीर्तनाला प्रचंड जनसमुदाय आणि आपल्या कीर्तनाला म्हटले कुत्रही नाही. मग आता मंबाजी स्वामींनी काय केलं, जी विठ्ठल मंदिराची भिंत आणि मंबाजी स्वामींचं जे शेत होतं ना ते शेताची आणि भिंत एकाच, म्हणजे बॉर्डर सीमाच समजा. त्यांनी त्या भिंतीच्या बाजूला काटे टाकले. मंबाजी बुवाचं फक्त एवढंच म्हणणं होतं, आपण जर इथं काटे टाकले तर लोक जे कीर्तनाला आलेले राहतील ते प्रदक्षिणा मारतील मंदिराला आणि त्यांच्या पायात काटा भरले तर ते घरी जातील. पण पहिली प्रदक्षिणा मारायला आले आपले जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय पहिली प्रदक्षिणा मारायला आल्यानंतर त्यांनी त्या काट्याचे फास बाजूला केले. आणि आता काट्याचे फास बाजूला केले हे मंबाजी स्वामींना कळलं. आता मंबाजी स्वामी शांत बसणार आहे का? त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. रागा रागात तिथं आले आणि जे काट्याचे फास माझ्या तुकोबारायांनी बाजूला केले, ज्या काट्याच्या फांद्या माझ्या तुकोबारायांनी बाजूला केल्या ना त्या काट्याच्या फांद्याने सपासप तुकोबारायांच्या अंगावरती वार केले. ढोरागुरासारखं माझ्या तुकोबारायांना मारलंय. रक्तभंबाळ अशी तुकोबारायांची अवस्था झाली, रक्तभंबाळ अवस्था झाली.
तरीही मायबापांनो तुकोबारायांनी भजन सोडलं नाही. तरी श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल भजन चालू आहे आणि घरी गेले. तुकोबारायांची ती अवस्था जिजाई साहेबांनी बघितली. जिजाई साहेब रडायला लागल्या आणि तुकोबारायांच्या पाठीतले काटे काढले. आता संध्याकाळी तेच तुकोबाराय कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यावरती प्रचंड जनसमुदाय दिसतोय, पण मंबाजी स्वामी दिसत नाही. आता मंबाजी स्वामी दिसत नाही म्हटल्यावरती ते म्हटले, श्रोत्यांनो तुम्ही कीर्तन चालू करा, मी मंबाजी स्वामींना घेऊन येतो. म्हणे माझा आवडतीचा श्रोता नाही, मी घेऊन येतो. सकाळी ज्या मंबाजी बुवांनी मारलं ना महाराज, ढोरागुरासारखे वार केलं ना माझ्या जगद्गुरु तुकोबारायांवरती, त्या मंबाजी स्वामींना ना माझे जगद्गुरु तुकोबाराय गेले आणि धाय मोकलून विनंती करतात, अहो तुम्ही कीर्तनाला चला, तुम्ही कीर्तनाला चला. मला माहिती म्हटले तुम्ही मला सकाळी मारलं ना म्हणून तुम्ही लाजत असाल, पण चालणारच आहे म्हटले, गावगाडा आहे, हे सर्व गोष्टी चालणारच आहे म्हटले, पण तुम्ही कीर्तनाला चला. मला माहिती म्हटले तुम्ही मला सकाळी मारलं ना म्हणून तुमचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील, चेपून देऊ का? अहो ज्या व्यक्तीने सकाळी ढोरागुरासारखं मारलं, रक्तबंबाळ अशी तुकोबारायांची अवस्था केली ना, ढोरागुरासारखं मारलं, सपासप वार केले काठ्याचे, त्या ज्या जगद्गुरु तुकोबारायांवरती वार केले तेच जगद्गुरु तुकोबाराय मंबाजी स्वामींचे पाय चपताय. आणि आता जर आपल्याला कोणी आरे म्हटलं तर आपण लगेच त्याला कार्य म्हणतो. एखाद्याची लात जरी लागली ना महाराज, लोक पायलीच्या 50 शिव्या देऊन मोकळे होतात. आणि बांधाच्या भांडणाचं तर तुम्ही विचारूच नका, कोर्ट आणि कचेरी केल्याशिवाय राहतच नाही. अहो जमिनीच्या एका तुकड्यासाठी आपण सख्खे भाऊ पक्के वैरी होतो. कशासाठी? जमिनीच्या एका तुकड्यासाठी. अहो पण एका भावासोबत कसं वागावं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, एकदा रामकथा वाचा, एकदा वाचा, श्रवण करा, वाचन करा रामकथेचं. अहो राम लक्ष्मण यांचं किती प्रेम होतं, फार प्रेम होतं. पण आजकाल एका आईच्या उदरात वाढलेलो आपण, एका आईच्या उदरात वाढलेलो आणि एका ताटात जेवलेले भाऊ एका जमिनीच्या तुकड्यासाठी वैरी होतात. सरणावरती गेलो तरी याचं तोंड पाहणार नाही असं आपण पण रचलेला असतो. पण महाराज एक वाक्य महत्वाचं सांगून जाईल ऐका. व्यक्तीचा जो इतिहास घडतो ना, लोक म्हणतात तो जन्माचा घडतो, जन्माचा घडत नाही. व्यक्तीचा जो इतिहास घडतो तो जन्माचा घडत नाही. व्यक्तीचा जो इतिहास घडतो ना तो मरणाचा घडत नाही. व्यक्तीचा इतिहास जन्माचा घडत नाही, मरणाचा घडत नाही. व्यक्तीचा जो इतिहास घडतो तो जीवन जगण्याचा घडतो. हो, जीवन जगण्याचाही घडत नाही. जीवन तर काय, कावळ्या चिमणे पण जगतात, जीवन जगण्याचा घडत नाही. तर ते जीवन आपण किती चांगलं जगलोय याचा इतिहास घडत असतो. म्हणून आपली कीर्ती जर मागे उरावी असं वाटत असेल ना, तर आपण जीवन चांगलं जगलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे जीवन. दान धर्म केला पाहिजे जीवनामध्ये. दुसऱ्याच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये कळवळा असला पाहिजे, तेव्हा आपली कीर्ती मागे उरती. तुकोबारायांची कीर्ती मागे उरली महाराज. तुकोबाराय म्हणतात, उत्तम जीव रे Ure
यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. खरं म्हटलं तर यांच्या वयाच्या मुलाला कोणाशी कसं बोलावे हे सुद्धा कळत नाही. एवढे सुंदर मूर्ती लहानपण कीर्ती महान. तुकोबराय म्हणतात उत्तमाची उरे कीर्ती मागे. अहो तुकोबराय एवढं छान जीवन जगले, त्यांची कीर्ती मागे उरली. अहो ज्या वेळेस तुकोबराय प्रयाण करायला निघाले ना, वैकुंठाला जेव्हा त्यांना विमान घ्यायला आलं, गरुड घ्यायला आलं, तेव्हा लोक म्हणताय तुकोबराय तुम्ही जाऊ नका, अजून थोडे दिवस राहा. लोक हळहळ करताय. अहो काही लोकांची आपल्याला जगण्याची वाट बघावी लागते, जगण्याची. तसं सत्यभामाबाई खरंच खूप सुंदर जीवन जगल्या. आपल्या हाती जे काम त्यांनी घेतलं ना, ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पडलं. कष्टमय संघर्षमय जीवन जगल्या त्या सत्यभामाबाई. खरंच खूप सुंदर जीवन जगल्या. खरं म्हटलं तर आई अजून जगायला पाहिजे होत्या. काही काही लोकांची आपल्याला जगायची वाट बघावी लागते, पण काही लोकांची मरण्याची वाट बघावी लागते. गावातले लोक म्हणतात कधी मरतं एकदाच. असंच एकदा एका गावामध्ये एक व्यक्ती गेली आणि लोकांनी प्रमाण सुरू केलं. काय म्हणतात, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. मागचे मंडळी म्हणतात भाग्या मेला शीन गेला, झाला से आनंद, भाग गेला शीन गेला. म्हटले भाग गेला. म्हटले जीवन महाराज कसं जगलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. चांगलं जीवन जगलं तर मागं कीर्ती उरते महाराज. जीवन चांगलं जगलं पाहिजे आपण. आणि काही लोक म्हणतात आम्ही जीवन फार चांगलं जगतोय, पण व्यसन करतात, गळ्यात माळ घालत नाही. जीवन चांगलं जगलं असं कधी म्हणू आपण, जेव्हा गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असेल ना, आणि ती व्यक्ती व्यसन करत नसेल ना, त्याला आपण समजू शकतो जीवन चांगलं जगलं आपण. नामस्मरण करत असेल तर महाराज सर्वांनी माळ परिधान केली पाहिजे. तुकोबराय म्हणतात कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजे हे आस. महाराज माळ का घालायची आहे का? माळ जर घातली ना आपण त्या देवाचे, देव आपला मालक होतो माळ घातल्यावरती. दृष्टांत सांगेल, तुमच्यावरती आधारित नाही पण सांगते, तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका. समजा दोन कुत्रे आहेत, त्यापैकी एका कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे आणि एका कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा नाही. महाराज ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे ते कुत्र जर आपल्या घरासमोर आलं तर आपण म्हणतो राम भाऊचं कुत्रे मारू नका, भाकर टाका आणि. पण ज्या कुत्र्याच्या गळ्यात माळरूपी पट्टा नाही, मी तुम्हाला म्हणत नाही बरं का, ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा नाही त्या कुत्र्याचा आपण घे दगड की टाक त्याच्या डोक्यात, घे दगड की टाक. म्हणून सर्वांनी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. माळ घातली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. अहो जगद्गुरु तुकोबारायांवरती एवढे संकट आले, फार संकट आले, तरी जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थाचा अट्टहास सोडला नाही. त्याचं कारण तुकोबाराय म्हणतात, त्याचं कारण काय आहे? शेवटचा दिस तुकोबाराय म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून मी एवढ्या परमार्थाचा अट्टहास केला. आता सर्वांना एक प्रश्न आहे, मागचे तिकडचे टोपीवाले काका, पदरावाल्या मावशी, बिना पदरावाल्या, चष्म्यावाल्या, डॉक्टर, वकील, सर्वांना एक प्रश्न विचारते मी, शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? विचार करून सांगता का? तोपर्यंत मी चहा घेऊन येते.
आता काही म्हणतील, ताई जर आम्हालाही एवढं कळलं असतं तर तुला कशाला बोलवलं असतं. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे सोपं आहे महाराज. तुम्ही म्हणाल ताई सोपं आहे. वर्ष श्राद्धाला, दशक्रियेला, 13व्याला, पुण्यतिथीला गुलाबजाम, बालुशाही, बुंदी, बासुंदी असे गोड पदार्थ असणं म्हणजे शेवट गोड होणं. वाचार्थ लक्षात घेऊ नका, याला शेवट गोड होणं म्हणत नाही. याला शेवट गोड होणं म्हणत नाही. शेवट गोड होणं याला म्हणत नाही. शेवट गोड होणं कशाला म्हणतात? तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पारणारी, तुका म्हणे सुखा पारणारी. अंतकाळी ज्याच्या नाम आले म्हटले अंतकाळी ज्याचं नाम आले मुखा, ज्याच्या काळाच्या वेळेस त्याच्या तोंडात प्रभू परमात्म्याचं नाम येतं त्याला शेवट गोड होणं म्हणतात. पण काही लोक म्हणतात रामभाऊचा अंतकालला लई गोड झाला. म्हटलं काहू कसा काय गोड झाला? म्हटले अंतयात्रेला असंख्य लोक आलेले होते, नातेवाईक आले होते, आप्तेष्ट आले होते, गणगोत आले होते. म्हटले अंतकाळीला खूप लोक आले होते. म्हटले अजून कसं काय गोड झाला? म्हटले प्रेत चंदनाच्या लाकडात जाळलं. अहो तुम्ही प्रेत चंदनाच्या लाकडात जाळा, नाही तर येड्या बाबळीच्या लाकडात जाळा, अंतकाळ गोड होत नाही. याला शेवट गोड होणं म्हणत नाही. नाहीतर काही माता मावश्या म्हणतात आमच्या अन्नाचा अंतकाळना लई गोड झाला. म्हटलं कसं काय हो मावशी? मावशी म्हणतात आमच्या अण्णा मी गेल्याशिवाय आमच्या अण्णाने प्राणच सोडला नाही. मी गेले, मला भरदृष्टीने पाहिलं, माझ्या लेकरा बाळांना विचारलं, माझ्या तोंडावरून मायेनं हात फिरवला आणि मगच माझ्या बाबांनी प्राण सोडला, डोळे झाकले. बरोबर आहे की नाही मावशांनो? बरोबर आहे. पण याला शेवट गोड होणं म्हणत नाही. शेवट गोड होणं कशाला म्हणतात? भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा म्हणतात अंतकालेच मामेव मुक्त्वा स्मरण कलेवरम यत् प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयाः. याच श्लोकावरती भाष्य करताना माझे ज्ञानोबराय म्हणतात मरणी जया जो आठवे तो त्या गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते. मरणी जया जो आठवे म्हटले अंतकाळाच्या वेळेस भगवान परमात्म्याचं नाम मुखात येणं त्याला शेवट गोड होणं म्हणायचं. जेव्हा भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखात आलं ना अंतकाळाच्या वेळेस, तेव्हाच आपण कैलासाची प्राप्ती आपल्याला होते. नाही तर भगवान परमात्म्याचं नाम जर आपल्या मुखात आलं नाही ना महाराज, समजा आपल्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम आलं नाही, आपण समजा एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर ती व्यक्ती जशी असेल तसे म्हणजे त्या आपण योनीला प्राप्त होतो. एखाद्या प्राण्याचं नाव घेतलं त्या योनीला आपण प्राप्त होतो. आपण देवाचं होत नाही, आपण कैलासवासी वैकुंठवासी होत नाही महाराज. जेव्हा देवाचं नाम आपल्या मुखात येतं तेव्हा आपण हरिरूप होतो महाराज. त्याचं साधन आहे हरिपाठ हातात घेत चला. हरिपाठ हे आपल्या उद्धाराचं साधन आहे. म्हणून जेव्हा तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही भगवान परमात्म्याचे व्हाल, तेव्हा तुमचा शेवट गोड होईल. म्हणून तुम्हाला आतापासूनच सुरुवात करावी लागेल. करायची का मग सुरुवात नामस्मरण करायला? करा सर्वांनी 2 हात वरती करा वरती. जो कोणी आपले 2 हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. मग बघून घ्या आपल्या
माझ्या शेजारी कोण आहे? मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हा मनातला भेद काढून टाका. मी एक प्रभू परमात्म्याचा अंश आहे, म्हणून सर्वांनी 2 हात वरती करा. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, करत चला, जसं आपण आता केलं तर. नाही तर काही काही लोक भजनच करत नाही हो. असंच मी एकदा कीर्तनात म्हटले, सर्वांनी विठ्ठल विठ्ठल मोठ्या प्रेमाने भजन करा. सगळे लोक भजन करत होते आणि एक व्यक्ती समोरच बसलेली भजनच करत नव्हते. हाला नाही बी, डोला नाही बी, भजनही बी करीना. आणि दुसरी व्यक्ती भजन करीत होते शेजारचे, त्याचा हात दाबतोय, तू करू नको. म्हटलं का हो काका, भजन का करना? काका म्हणतात, ताई माझ्यावर कर्ज आहे. म्हटलं मग ते आम्ही फेडायचं का? महाराज, कर्ज होणार नाही जेव्हा आपण हिशोब ठेवू. तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे ताळा त्याची नाही अवकळा. तुम्ही ताळा ठेवा, हिशोब ठेवा, गणित ठेवा. कर्ज होणार नाही. 10 कमवा, 5 खर्च करा. पण महाराज, काही लोक 10 कमवतात आणि 20ची पितात बिसलरी. 20ची. महाराज, पण भजन करत चला, आयुष्यात हिशोब ठेवा, भजन करत चला. जेव्हा आपण पांडुरंग परमात्म्याचं भजन करू, तेव्हाच आपल्या शेवटी देवाचं नाम मुखात येईल. तेव्हा आपला शेवटचा दिवस गोड होईल. तुकोबाराय म्हणतात, मी एवढा खटाटोप केला, मी एवढा परमार्थाचा खटाटोप केला आणि अंतकाळाच्या वेळेस तो भगवान परमात्मा मला घ्यायला आला. म्हणून अंतकाळ माझा गोड झाला. म्हणून मी आता निश्चिंत झालेलो आहे आणि माझी जी जन्ममरणाची वेरझार आहे ना, ती खुंटलेली आहे. म्हटले जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, आता निश्चिंतीने
माझ्याच गावचा दादा आहे. खरंच खूप सुंदर चाल गायली. तुकोबाराय म्हणतात, आता मी निश्चिंत झालो आणि माझी जी जन्म मरणाची जी वेरझार आहे ना ती खुंटले म्हटले. खुंटून गेली. कशामुळे खुंटली? तर जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकाळाच्या वेळेस भगवान परमात्म्याचं नाम जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखात आलं म्हणून जन्म मरणाची वेरझार खुंटली. आणि तुकोबाराय म्हणतात, या गोष्टीचं मला फार कौतुक वाटतं, कारण मी भगवान परमात्म्याचं ते मंगल असणारं नाम मुखात घेतलं. हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. कवतुक वाटे झाली या बेचारे, कवतुक वाटे झाली या बेचारे. जय हो. कवतुक वाटे झाली या बेचारे, कवतुक वाटे झाली या बेचारे. कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगलाचे ते निगुणे. त्या भगवान परमात्म्याचं म्हटलं मी मंगलाच्या स्वरूपाचं नाम घेतलं, नामस्मरण केलं म्हणून माझा शेवटचा दिवस गोड झाला. माझी जन्ममरणाची वेरझार खुंटले म्हटले. कशामुळे? भगवान परमात्म्याच्या मंगल नामामुळे खुंटली म्हटले. मग ते भगवान परमात्म्याचं नाम फार मंगल आहे महाराज, वर्णन आहे. संत महात्मे म्हणतात, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण नाम तुझे, नाम
नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. एकदा उपवासासाठी जोरदार टाळी वाजवा. कसंय म्हटले, फोडी पाषाणाला पान्हा. भगवान परमात्म्याचं नाम इतकं सुंदर आहे की ते भगवान परमात्म्याचं नाम ऐकल्याबद्दल बरोबर पाषाण म्हणजे दगडाला सुद्धा पाझर फुटावा एवढं भगवान परमात्म्याच्या नामात सामर्थ्य आहे महाराज. मग अशा भगवान परमात्म्याचं एवढं मंगल असणारं नाम आपण घेतलं पाहिजे. किती पवित्र आहे नाव देवाचं. विष्णू सहस्रनामात वर्णन आहे, पवित्राणाम पवित्रम्यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो वे पिता. एवढं पवित्र नाम आणि ते घेतल्यावर त्यात तुम्ही म्हणाल ताई फायदा काय. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. महाराज अजून काय, नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. 1-2 वाटेन नाही, 12 वाटेने विघ्न पळून जातात. एवढं मंगल आहे, एवढं मंगल असणारं भगवान परमात्म्याचं नाव एवढं मंगल आहे की ते नाव लग्न कार्याला सुद्धा घेतलं जातं. प्रत्येक कार्य असलं तर पहिले सुरुवातीला भगवान परमात्म्याचं नाम घेतलं जातं. ज्ञानेश्वरीची उत्पत्ती झाली, निर्मिती झाली, सर्वात पहिल्यांदा देवाचं नाव घेतलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू. नंतर सरस्वतीला नमन केलं. आता अभिनव वाटविलासी महाराज भगवान परमात्म्याचं नाम घेतलं. ज्ञानेश्वरी निर्माण करताना गाथ्याची निर्मिती झाली. तुकोबारायांनी त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. भगवान परमात्म्याचं नाम घेतलं. लग्नाला जरी गेलो तरी ब्राह्मण देवता सुरुवातीला भगवान परमात्म्याचं नाम घेतल्याशिवाय सुरुवात करत नाही. ब्राह्मण देवता म्हणतात, प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. तुम्ही तांदूळ नका फेकू बरं का. इथं काही लग्न नाही. आपण पण लक्ष देत नाही. ब्राह्मण देवता दरवेळेस स्वस्ती श्री म्हणतात किंवा प्रारंभी विनंती करू गणपती देवाला नमन करतात, पण आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं. मंगलाष्टकांकडे आपलं कधी लक्ष नसतं. आपलं फक्त एवढंच, यांचं कवा लागत आणि आपलं कवा भागत. पण महाराज ऐका, भगवान परमात्म्याचं नाम फार मंगल आहे. ते मंगल नाम घेऊन शेवटचा दिवस तुकोबारायांचा गोड झाला. तुकोबारायांची जन्म मरणाची वेरझार खुंटली. अनेक फायदे झाले तुकोबारायांच्या जीवनात. मग आपल्या जीवनात फायदा व्हावा असं वाटत असेल तर आपणही ते देवाचं नाव घेतलं पाहिजे. बरोबर आहे का. घेतलं पाहिजे की नाही. इथं तुमच्यापैकी कोणालाच वाटत नाही की आपण देवाचं नाव घ्यावं. वाटत असेल तर सर्वांनी आपले 2 हात वरती करा. वरती. आणि सर्वांनी माझ्या सोबत टाळी वाजवायची. बघू कोणाचं चित्त कीर्तनात आहे आणि कोणाचं. मी वाजवलीच नाही अजून टाळी.
उपायच नाही. भगवान परमात्म्याचं मंगल असं नाम तुकोबराय म्हणतात. मी मुखाने घेतलं आणि त्याची फलश्रुती काय झाली तर ऐका. तुकोबराय म्हणतात जी मुक्ती आहे ना, मुक्ती, इथं कोणी नाही ना मुक्ती, मुक्ती मुक्ती इकडची मुक्ती सांगत नाही मी. जगद्गुरु तुकोबरायांना जी अभिप्रेत आहे ती सांगते. मुक्तीचे प्रकार किती? 4. मोक्षाचे मुक्तीचे प्रकार 4. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता या 4 मुक्ती म्हटले मला प्राप्त झाल्या. आणि मुक्ती नोहरी झाली. आणि आता जे शेवटचे दिवस राहिले ना म्हटले माझे, ते मी खेळीमेळी, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदी या प्रकारे साजरे करणार आहे. ते भगवान परमात्म्याचं नाम घेणार आहे म्हटले. कारण मुक्ती या 4 प्रकारच्या मुक्त्या ज्या आहेत त्या नोवरी झालेल्या आहेत, त्या मला प्राप्त झालेल्या आहेत. हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे मूर्ती परिली तोवारी, 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 तुका म्हणे मूर्ती परिली तोवारी. आता दिवस चारी हे आता दिवस चारी हे आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता दिवस चारी हे आता दिवस चारी हे आता निश्चितीने
विठ्ठलया नावा कृष्णाच्या
निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबाराय म्हणतात, जी मुक्ती आहे ना ती नोवरी झाली. आता आमचे जे 4-5 दिवस राहिले ते आम्ही खेळीमेळी जगणार आहोत. कशामुळे? कारण त्यांच्या जीवनामध्ये कौतुक झालं. म्हणे काय झालं तर नाम मंगलाचे तेने गुणे. तर देवाच्या मंगल नावाच्या गुणामुळं हे सगळे लाभ घडून आले. आणि हे सगळे लाभ घडण्यासाठी तुकोबाराने काय केलं? परमार्थाचा अट्टहास केला. देवाचं मंगल नाम घेतलं, तसं नाम आपणही घेतलं पाहिजे, नाही तर तो काळ आपल्याला घेऊन जाईल. नाथ महाराज म्हणतात, तुम्हाला जर हे नाही ना कळालं, नाही का, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी काळ बांधून येईल. सरत शेवटी आज सरत शेवटी वाट, काळ बांधून येईल. सरत शेवटी वाट, काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. ऐसा शकुन झाला
अनेक